शिवराय मी दैवत छत्रपती या गाण्याचा गीतकार शरद बबन कसबे, राहणार नारेगाव म्हणजे तमाशा पंढरी आणि तालुका जुन्नर म्हणजे आपला किल्ले शिवनेरी. खरं तर कलाक्षेत्रात मी 2015 पासून काम करतो. माझे वडील कलाक्षेत्रामध्ये 1960च्या दशकामध्ये काम करत होते. रोशनभाई सातारकर या तमाशामध्ये ते कलावंत होते आणि मी 2015 पासून या कलाक्षेत्रामध्ये लेखक म्हणून काम करत आहे. दैवत छत्रपती हे स्फूर्तिगीत आपण सर्वांनी त्याला स्फूर्तिगीत बनवलं, त्याबद्दल मी पहिल्यांदा सर्व रसिक मायबाप प्रेक्षकांचे आभार मानतो. आपण या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवलं. आज हे गाणं महाराष्ट्राची हास्यजत्रा असेल किंवा वेगवेगळ्या व्यासपीठावर हे गाणं वाजते. स्वराज्यांनी जिजामाता मालिका या सेटवर गाणं वाजलेलं आहे. हे गाणं मध्य प्रदेशची गायिका शहनाजी अख्तर देखील हे गाणं त्यांच्या इव्हेंटला घेत असतात. या गाण्यावर मी आपल्या तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणेंना देखील नाचताना पाहिले आणि त्यांच्या स्टेटसला सुद्धा ते गाणं ठेवत आहेत. माजी आमदार अतुलदादा बेनके यांनी त्यांच्या कार्य अहवालात हे गाणं छापून या गाण्याला एका वेगळ्या उंचीवर नेलं आहे. अतुल महोत्सवामध्ये हे गाणं वाजते. 2023ला वाजलं, 2024ला वाजलं आणि याचा आनंद मला खूप आहे. परंतु कुठेतरी जाणवतं की ज्यावेळेस कर्तृत्वाचा सन्मान करायची वेळ येते त्यावेळेस मात्र दैवत छत्रपती या गाण्याला कलाक्षेत्रात ह्या गाण्याला जे स्थान मिळालं पाहिजे शिवजन्मभूमीमध्ये ते मिळत नाही आहे. आणि आम्हाला खरं तर तुम्हा सर्वांचा सपोर्टची गरज आहे. आम्ही लोककलावंत आहोत. मग माझे आमदार अतुलदादा बेनके असतील किंवा विद्यमान आमदार शरददादा असतील, तुम्ही ह्या गाण्याला एवढं आवडून घेताय. मला खूप आनंद होतो की माझं गाणं तुमच्यापर्यंत पोहोचलं आहे, खासदार साहेबांपर्यंत पोहोचलं आहे आणि मग तुमच्या कौतुकाची धाप देखील आमच्या पाठीवर असो. आज आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीनं सन्मान केलेला आहे. या गाण्याला आपले उत्तर पुणे जिल्ह्यात सर्वात मोठी जी शिवजयंती साजरा होती त्या शिवजयंतीतसुद्धा आपल्या या गाण्याला पुरस्कार मिळालेला आहे. किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारक कृती समितीचे अध्यक्ष जे आता आपल्यात नाही आहेत, विनायक मेटे साहेब, ते ज्यावेळेस आपला म्हणजे अरबी समुद्रात जो पुतळा होणार आहे त्या स्मारक कृती समितीचे अध्यक्ष विनायकजी मेटे साहेब यांच्या हस्ते या आणि सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री यांच्या हस्ते हा शिवसंग्राम पुरस्कार मला हा 2019ला या गाण्यासाठी मिळाला होता. असे वेगवेगळे पुरस्कार आहेत. अतुलदादा ज्यावेळेस युवा हे होते प्रमुख जिल्ह्याचे, त्यांच्या हस्ते हा श्रीरामपत संस्थेचा मला पुरस्कार मिळालेला आहे. मी शेवटी ह्या पुरस्कारापासून ऊर्जा मिळते. दरवर्षी मी हे पुरस्कार छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी आणीत असतो. त्यांचा स्पर्श त्या पुरस्काराला घेतलेत असतो. घेत नाही असं तुम्ही म्हणतात, दखल घेत नाही म्हणजे काय? म्हणजे या पुरस्कार या म्हणजे शून्यभूषण जो पुरस्कार आहे तो दरवर्षी दिला जातो. त्या समितीचे अध्यक्ष कोण आहे, त्या समितीवर किती लोकांची समिती आहे हे आम्हाला माहीत होत नाही. कोणाकोणाचे प्रस्ताव तिथे जातात. आज कलाक्षेत्रात आम्ही काम करतोय, 2015 पासून मी काम करतोय आणि तरी देखील आपली म्हणजे या गाण्याची दखल तिथे जात नाही. म्हणजे मला तेच विशेष वाटतं की नेमकी माझ्या आमदाराची समिती असेल किंवा विद्यमान आमदाराची समिती असेल, दखल घेतली जावी म्हणजे तुम्हाला अपेक्षित नक्की काय आहे? की बाबा कलाक्षेत्रामध्ये एक पुरस्कार दिला जावा, क्रीडा क्षेत्रामध्ये एक पुरस्कार दिला जावा, सामाजिक क्षेत्रात एक पुरस्कार दिला जावा, मरणोत्तर पुरस्कारामध्ये मी त्या समितीवर प्रत्येक गावचा सरपंच त्या समितीमध्ये असावा अशी माझी इच्छा आहे. हा पुरस्कार मिळावा असं तुमची इच्छा आहे किंवा यासाठी तुम्ही काही प्रस्ताव पाठवले होते, काही पत्रव्यवहार केले होते? बघा, प्रस्ताव पाठवणे वगैरे ही काही आयडियाच नाही ना आम्हाला. कधी जाहीर होतात प्रस्ताव, कोणाकडे द्यायचे, कोण अध्यक्ष आहे त्या समितीचा, आम्हाला कळायलाच मार्ग नाही. जर गाणं एवढं आमदार साहेब ते गाणं स्टेटसला जात आहेत, माझे आमदार जर गाणं आपल्या कर्तृत्व आपल्या कार्य अहवालात छापतायत म्हटलं मग निश्चित स्वरूपात कुठं तरी जाणवतं ना की बाबा हे गाणं तिथपर्यंत जाते परत मागं येते. आज जवळजवळ 9 वर्ष झाले. म्हणजे मी कलाक्षेत्रात 2015 पासून काम करतोय. 2017चं गाणं आहे आणि हे गाणं अँथम सॉन्ग झालेलं आहे. जसं आपलं राष्ट्रगीत आहे तसंच दैवत छत्रपती गाणं देखील अँथम सॉन्ग झालेलं आहे आणि याची दखल घेतली जावी अशी माझी विनंती आहे. प्रशासकीय व्यवस्थेत आजही आम्हाला कुठेतरी जाणवतं की बाबा आमच्यावर अन्याय होतोय कुठेतरी लोककलावंतांवर. आमचा त्या समितीवर आमच्या काही संघटनेतली लोकं असावी. मग प्रतिष्ठानचे राजे शिवछत्रपती प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाबू भाऊ त्या समितीवर असावे. बाबासाहेब आंबेडकर प्रतिष्ठानचे गणेश भाऊ आवळ आमचे त्या समितीवर असावे सदस्य म्हणून. प्रत्येक क्षेत्रातले महाराजांनी स्वराज्य निर्माण 18 पगड जातीचं मी आज माझ्या गाण्याचं सांगतोय की स्वराज्य स्थापण्यासाठी त्यांनी केल्या एक हो जाती घेऊन भागवा तो हाती सुराज्य घडविण्यासाठी.
आपल्याला सर्वांना एकमेकांना मिळून आपल्याला पुढे जायचं आहे. त्यामुळं त्या समितीवर प्रत्येक गावचा सरपंच हा सदस्य असावा. शरदजी, या समितीवर सगळेजणांना घ्यावं अशी तुमची इच्छा आहे. या संदर्भामध्ये तुम्ही आमदारांना भेटले होते का, चर्चा केली होती का? अजून ते हेच आले नाहीये तिथपर्यंत. आमदार साहेब माझ्यापर्यंत आले नाही कोणी आजपर्यंत. माझ्या ह्या गाण्याला म्हणजे एक खंत सांगतो प्रामाणिकपणे, आपल्या जुन्नर तालुक्यातल्या कोणत्याही राजकीय पक्षाच्या वतीने या गाण्याला साधा शाल किंवा एक पुष्पगुच्छ सुद्धा दिलं गेलं नाही. ही माझी खंत आहे. किंवा कोणत्याही लोकप्रतिनिधींकडून या गाण्याला सन्मानित केलं नाही आजपर्यंत. मग ते तुम्हाला भेटले नाहीत, तुम्ही त्यांना का भेटले नाहीत? मी अनेक वेळा निवेदनाच्या माध्यमातून त्यांना प्रयत्न केलेले आहे. 2018 पासून मी निवेदन देतोय की हे गाणं किल्ले शिवनेरीवर त्या कार्यक्रमामध्ये, सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये साजन विशाल या जोडीच्या माध्यमातून आम्हालाही तिथं कार्यक्रम करायची संधी द्यावी. जसं आता फोक आख्यानमध्ये शेवटी फोक आख्यान ज्यावेळेस गाणं हा कार्यक्रम चालू होता त्यावेळेस मला वाटतं दैवत छत्रपती हे गाणं पहिल्यांदा तिथं वाजले. प्रत्येक क्षेत्रात दरवर्षी एकच पुरस्कार देण्यात यावा. कला क्षेत्रात एक, क्रीडा क्षेत्रात एक, सामाजिक क्षेत्रात एक, आणि जो मरणोत्तर पुरस्कार आहे त्याला आचल शिंदे नाव हे देण्यात यावं. कारण का एक आमच्या भगिनी आहेत, आपल्या हिवऱ्यातल्याच आहेत, त्या अपघातात त्यांचं निधन झालं आणि त्यांनी अवयवदान केलं. त्या मुलींनी कॉलेजची युवती होती आणि ती दखल महाराष्ट्र टाइम्सने दखल घेतली. म्हणजे महाराष्ट्रातसुद्धा ते दुःख हळहळ झालं. जसं आपले कैलासवासी वामन साहेब जसे प्रगतशील शेतकरी होते त्यांना मरणोत्तर पुरस्कार दिला गेला, तसाच आपल्या आचल शिंदेला देखील हा पुरस्कार देण्यात यावा. आणि ह्या मरणोत्तर पुरस्काराला एक नामकरण देण्यात यावं. त्या म्हणजे आचल सन्मान म्हणून त्या पुरस्काराला इथून पुढं घोषित केलं जावं अशी माझी इच्छा आहे. यावर त्यांनी विचार करावा इथल्या व्यवस्थेने. ह्या व्यवस्थेने जी प्रशासकीय व्यवस्था आहे, जे पुरस्कार देतात त्या प्रशासकीय व्यवस्थेने त्याच्यावर विचार करण्यात यावा. हीच उद्देश आहे माझा. बाकी असं काही नाही की पुरस्कार आता शेवटी ज्याच्या संघटनेने, भारतीय लष्कराच्या जवानांनी पुरस्कार दिलेला आहे. त्याच पद्धतीने अजून बाकीचे काही छोटे छोटे गणेश मंडळ आहेत, यांनी कुठं आम्हाला सामाजिक म्हणजे भेदभाव जाणवला नाही. पण ह्या प्रशासकीय व्यवस्थेत आजही आम्हाला वाटतं की कुठंतरी आम्हाला डावललं जाते. एवढं भारी गाणं आहे की आमदार साहेब स्वतः या गाण्यावर नाचतानाचे व्हिडिओ तुम्ही सोशल मीडियावर पाहिले असतील किंवा त्यांच्या स्टेटसला पाहिले असतील, किंवा माझ्या आमदाराचं कार्य अहवाल देखील तुम्ही पाहिला असेल, त्याच्यात मी त्यांनी छापलेलं आहे. मी निवेदनं सगळ्यांना दिलेली आहे. 2018 पासून निवेदन देतोय. परंतु का कुठं हे होतंय मलाच कळायला मार्ग नाही. नाही आता नाराज तर आहेच आहे. त्यामुळे तर असं काही समजू नका की मी नाराज नाही, तर नाराज आहे. पण ही नाराजी व्यक्त करण्याच्या उद्देशानेच मी इथं आलेलो आहे. याच्यातून आपल्याला काय समजायचं आहे ते आपण समजू शकता. माझी नाराजी आहे. व्यक्त करण्याच्या उद्देशाने म्हणजे पुरस्कार परत करणार आहे तुम्ही? आता पुरस्कार परत करणारच हे तर सगळे काही पुरस्कार परत करू शकत नाही त्या व्यवस्थेला. मग हे माझ्या पाठीव मागं उभेच आहेत, हेच असं मी समजतो. पुरस्कार परत करणारा मी कोण? मला पुरस्कार ज्यांनी दिलेत, पण एका अर्थी त्यांना जाणीव व्हावी की बाबा शरदजी, नक्की तुम्हाला म्हणायचं आहे काय? तुम्हाला मानधन हवं आहे? मानधन नाही, पुरस्कार हवा आहे? मानधन वगैरे कौतुकाची थाप पाठीशी आहे? पाठीवर आमच्या कौतुकाची थाप. आता ज्या अर्थी ते स्टेटसला ठेवतायत, कार्य अहवालात छापतायत, त्या अर्थी ती कौतुकाची थापच झाली एक प्रकारे. परंतु गाणं आहे, हो मनामध्ये आहे, परंतु त्याचा जनतेच्या मनामध्ये आहे. अजून काय हवंय तुम्हाला? नाही, अजून काय म्हणजे ह्या गाण्याचा तिथं मी जे म्हणतोय की माझे मी त्यांना निवेदन दिले की ह्या गाण्याचा तिथं सन्मान व्हावा, ह्या गाण्याला देखील तिथं संधी मिळावी आमचं हे गाणं सादर करण्याचं. शिवजयंती कार्यक्रमात, शासकीय शिवजयंतीमध्ये या गाण्याला सन्मान मिळावा, या गाण्याचा सन्मान व्हावा कला क्षेत्रात. हीच माझी प्रमुख मागणी आहे. थोडक्यात आपल्याला शिवनेर भूषण पुरस्कार मिळावा अशी इच्छा आहे आपली. नाही, शिवनेर भूषण आता ती समिती ठरवेल ना, म्हणून तर त्या समितीवर ही लोक पाहिजे. 18 पगड जातीतली समिती ठरवेल ना. मी कसं मी मागणार कोण ना, समिती ठरवेल. काम पाहिल समिती माझं. आज आमचं काम पाहायला कोणीच आलेलं नाहीये. आज ज्यांना शिवनेरी भूषण पुरस्कार मिळालेले आहेत त्यांचं तर मी अभिनंदन करतो, कारण ते सगळ्या व्यक्ती त्यांच्या क्षेत्रात उत्तमच काम केलेले आहे, म्हणूनच त्यांना मिळालेला आहे तो पुरस्कार. आणि मी एक शिवनेरी भूषण पुरस्कार ज्यांना मिळाला आहे त्या व्यक्तींना भेटलो. मी त्यांचं नाव नाही घेणार. त्यांना विचारलं की बाबा तुमचा प्रस्ताव वगैरे गेला होता का? तर ते म्हणले नाही, मी काय प्रस्ताव वगैरे दिला नाही. माझी कामगिरी पाहिली आणि त्या कामगिरीवर मग मी देखील या कलाक्षेत्रामध्ये काम करतोय. मला देखील कुठेतरी असं वाटतं की नाही बाबा, दरवर्षी
आत्ता नाही, ह्या वर्षी दरवर्षी मी काम करतो, जोमाने काम करतो. 2017ला समजा दैवत छत्रपती असन, त्याच्यानंतर बचेंगे तो और भी लढेंगे, दरवर्षी एक गाणं शिवजयंतीला मी माझं असतंच एका क्षेत्रात. मग खासदार साहेबांनी कौतुकाची थाप दिलेली आहे, परंतु अजून जाहीर काही केली नाही त्यांनी देखील. म्हणजे कोणीच लोकप्रतिनिधीने कोणीही दैवत छत्रपती या गाण्याची दखल घेतलेली नाही. प्रतिनिधींना काय आव्हान करायचं? आव्हान एकच करणार की आपण सगळे एक आहोत, शिवजन्मभूमी आहे आणि आपण दरवर्षी आपण एक मेसेज देत असतो की आपली ही शिवजन्मभूमी आहे, आम्ही सर्व एकोप्याने इथं राहतो. तर ते आम्हाला दिसून यावं की आपणही आमच्या पाठीवर कौतुकाची थाप द्यावी. नाही, तुम्ही म्हणता का मग तुझ्या सिनेरीवर माझं गाणं झालं पाहिजे. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 2 शिवजयंती साजरी होते, एक सरकारच्या वतीनं आणि एक तिथीनुसार. तर मग कुठंतरी तुमचं गाणं सादर झालं पाहिजे. नाही, शासकीय जी 19 फेब्रुवारीला जे कार्यक्रम होतात सांस्कृतिक, त्या सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये साजन विशाल या जोडीचा कार्यक्रम देखील त्या आम्हाला वाटतं की शासकीय कार्यक्रमात आमचंही नाव यावं. जसं फोक आख्यांचं नाव आलं त्या पत्रिकेमध्ये, आज 2 मातीतलं गाणे, ह्या मातीत आपलं गाणं तयार झालेलं आहे. तालुक्यातील कलाकारांना संधी मिळावी इथल्या, हीच आमची मागणी आहे. असं काही नाही की मी व्यवस्थेवर नाराज आहे, फक्त डायलॉग झाले पाहिजे ना, कुठेतरी संवाद झाला पाहिजे माझा ह्या व्यवस्थेसंघ किंवा ह्या व्यवस्थेचा माझ्या संघ. त्याच्यातून मार्ग काढायचा आहे आपल्याला की बाबा ह्या समितीवर मी नाराज तर आहेच आहे, कारण का त्या समितीवर कोण आहे, अध्यक्ष कोण आहे, त्या समितीचं काय निकष आहेत, त्या निकषामध्ये कलाक्षेत्र बसतंय का, त्या निकषामध्ये क्रीडा क्षेत्र बसतंय का. आज जसे 2 कर्नल पुरस्कार दिलं, तसे 2 मरणोत्तर पुरस्कार देखील मिळायला म्हणजे पाहिजे होते. म्हणजे सन्माननीय कैलासवासी वामन साहेबांना जसा मिळाला तसं त्या आमच्या अचल शिंदेलाही मिळायला पाहिजे होता. ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.